षटकाराचं स्वरूप पहिल्या चेंडूवरती. दबाव वसूल केल्यात. सर्च स्वागत केलंय आलेल्या गोलंदाजाचं. समीर अवास्करचं षटकार ठोकलाय. समोर आहे अक्षय. अक्षयच्या बॅट मधून आले 6 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण बघतोय. फ्लाय स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट पॉइंट आणि कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हर शॉर्ट मिड ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइड क्लिअर केला जातोय. चेंडू मिड विकेट क्षेत्रामधून चाललाय. वन बाउन्स. यस, इट इज अ षटकार. षटकार ठोकेल का? समोर आहे समीर सारखा एक द्रुतगती गोलंदाज. चांगल्या गोलंदाजावरती आघाडीच्या गोलंदाजावरती चढवलेला हल्ला पाहायला मिळतोय. समीर अवास्कर हे टेनिस क्रिकेट लेदर क्रिकेटच्या जगतामधलं खूप मोठं नाव आहे. परंतु आघाडीच्याच गोलंदाजावरती केलाय प्रहार. त्याला मात्र नास्ताबूज काढण्याचा प्रयत्न केला जातोय. आघाडीच्या गोलंदाजावरती केलेल्या प्रहारामध्ये इथून आता समीर अवास्कर पुढे सरसावेल का? उठेल का? प्रश्नचिन्ह समोर आहे. लोअर फुलटॉस चेंडू. इथे मात्र चुकीला माफी नाहीये. इथून मात्र फाईन लेग क्षेत्र क्लिअर केलंय. दमदार 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 दमदार. बॉल कॉल. यस, नो बॉल आलाय. इथून मात्र लगातारचे 3 षटकार आता मात्र पाहायला मिळतील प्रत्येक पेंडकरांच्या स्टेटसला. आज वाव असणार आहे. नो चेंडू आलाय. फ्री हिटचा फटका असणार आहे. वायडिश लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे सजवला गेलाय. आणि वायडिश बघतो आपण अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये पुल फटक्यासाठी इथे मात्र सजवलं गेलंय क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव जरूर केलाय. फ्री हिटचा फटका असणार आहे. या फ्री हिटच्या फटक्यावरती किती धावसंख्या जमवली जाईल हा प्रश्नचिन्ह समोर आहे. अक्षय हॅट्रिक पूर्ण करणारा हा खेळाडू. लोअर फुलटॉस चेंडू होता. यावेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन खोदून काढलंय. अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य. कव्हर ड्राईव्हचा फटका शानदार देखणा आणि चिकना. चौक पाठोपाठ आलेला हा चौकार पाहायला मिळाला. 3 षटकार लगानंतर आलेला चौकार. 23 धावसंख्या धावफलकावरती. ऑफसाईडच्या रिझन मध्ये समय सूचकता पाखूड मात्र इथे मात्र आवरला जातोय. 1 धावेचा मोह इथे मात्र पाहिला होता. सुरुवातीलाच ओंकार हरपाल इथे मात्र दाखवून देतोय की 1 धाव इथे पूर्ण केली गेली असती. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. परंतु धावफलकावरती 23 आल्यात. या वेळेला अशा प्रकारच्या वेळेला जोखीम पत्करणं मात्र मान्य नसणार आहे अक्षयला. लेग एसटी क्लिअर करतो. यावेळेस मात्र आमंत्रण दिलं होतं. आमंत्रण स्वीकारलं. चेंडूला फाईन लेग क्षेत्रामधून पाठवून दिलं. एक दर्जेदार शानदार दिखना चिकना फटका आलाय षटकार.
समीर अवस्कर साठी यावेळचा चांगला अजून एक इनसाइड आउट फटका क्लिअर करतोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन येतोय अजून एक दम 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 दन 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 समीर अवस्करचा हा पहिला षटक असेल ज्याच्यामध्ये 33 धावसंख्या जमवली गेली आहे 33 धावसंख्या अगदी आघाडीच्या गोलंदाजावरती चढवलेला हल्ला आहे कोणी चढवलाय तर नक्कीच बघतोय आपण अगदी फणस डोंगरी पेण ओमकार हरपलच्या संघातील हा अक्षय हा खेळाडू 33 धावसंख्या धावफलकावरती आली आहे पेण तालुक्यातील या पेण नगरीमधील दोन दिग्गज संघ आहेत कित्येक वेळा हे संघ एकमेकांच्या समोर आले असतील कित्येक वेळा एकमेकाला आसमान दाखवलं असेल खडं चारलं असेल पाणी पाजलं असेल आसमान दाखवलं असेल आज पुन्हा एकदा या ऐतिहासिक अशा क्रीडा नगरीमध्ये आणि या मैदानावरती पुन्हा एकदा एकमेकाच्या समोर उभे राहिलेत समोर आहे आता मात्र ओमकार हरपाल टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव समोर गोलंदाजीसाठी आले अलंकार वास्करला आता मात्र गोलंदाजी किफायती करावी लागेल धावसंख्या रोखावी लागेल खील बांधावी लागेल कडी लावावी लागेल 33 आल्यात ओहो यावेळचा चांगला फटका आहे सन्मानपूर्वक चेंडूला मात्र फेकून दिले आपण बघतोय अगदी कव्हर रिजन मध्ये चेंडूला फेकून दिलं एक आली धावसंख्या इथून मात्र थोडंसं संयमाचं क्रिकेट दाखवलं जातोय पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट केली जातोय अक्षयची बॅट आज मगातपासून तलपलेली आहे 33 धावा त्याने ठोकल्यात 33 मधून अजून वाढ करायची आहे त्यामुळे ज्याची बॅट लागली आहे जो इन टच मध्ये आहे त्या खेळाडूला वारंवार मात्र इथे स्ट्राइक दिली जातोय समोर आता असणार आहे अलंकारच्या वास्करच्या समोर उभा असेल अक्षय ज्यांनी आज मात्र प्रेमात पाडले फलंदाजीच्या षटकात चौकारांची बरसात केली आहे हे ओखी वादळ मात्र थांबावं लागेल आणि थांबवले अलंकारनं माघारी परतावं लागते अक्षयला इथे मात्र पकडलाय झेल आणि संपलाय खेळ अक्षयचा बॅक टू द या मॅच कडे एक विकेट 34 ला 1 अशी परिस्थिती आहे नवीन फलंदाज सुयश भट फलंदाजी मार्कवर आहे एक धाव धावफलकावरती आली आहे 35 धावसंख्या धावफलकावरती आल्यात पहिल्या षटकामध्ये 33 आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये अलंकारने खरं तर चांगली गोलंदाजी केली आज मात्र सुरुवातीपासून चाललेल्या धावसंख्येचे मोठा ओघ मात्र रोखण्याचं काम त्यांनी केले ओमकार हरपाळ यावेळेस मात्र ऑन द स्ट्राइक आहे समोर आहे अलंकार स्विच शॉट घ्यायचा होता अगदी जमिनीशी लोलत फोलत मात्र चेंडूला पाठवून दिलं इथून मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय एक दमदार चौकार आज पाहायला मिळाला चौकार आलाय 39 धावसंख्या धावफलकावरती आहे अगदी चौकारानंतर बघा अगदी शांतपणाने फक्त प्लेसमेंट केली एक धाव पूर्ण केलेली आहे दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नाही आहे धावफलकावरती 40 लागल्यात अशातच एखादा विकेट फेकणं हे गरजेचं नसणार आहे ओमकारला माहिती आहे त्याच्या समवेत आहे
सुयश भट ज्याने मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. आज गरज आहे मोठ्या धावसंख्येची, कारण विरोधात आपलाच संघ आहे ज्याच्या विरोधात अनेक वर्ष आपण याच मैदानावरती खेळतोय. हे ऐतिहासिक मैदान आहे. कित्येक वेळेला आपण एकमेकाच्या समोर आलोय, परंतु आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण वंचित बहुजन आघाडी चषक 2024 घेऊन जायचा आहे. बॅटची इनर एज लागलेली आहे आणि खेळ संपला इथे मात्र सुयश भट या खेळाडूचा. या गोलंदाजाचं जरूर कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 33 आल्या होत्या. अलंकारने त्या इथे मात्र फलंदाजीला थोडीशी खील घातलेली आहे. धावसंख्येला वाढत्या धावसंख्येला थोडासा ब्रेक लावले आहे. 7 धावा खर्च करत फक्त आणि 2 महत्वपूर्ण विकेट, अगदी विकेट टेकर गोलंदाजी केली आहे. आणि 40 धाव्या धावसंख्येवर मात्र 2 मोरे बाद करून घेतले, ते म्हणजे फणस डोंगरी पेण ओमकार हरपालच्या या टीमचं. सागर चव्हाण 11 पेण इथे मात्र सुस्थितीमध्ये आहे दुसऱ्या षटकामध्ये. आता मात्र इथून मात्र कमबॅक जरूर पाहायला मिळालाय. तिसऱ्या षटकासाठी निखिल भोईरला पाहतोय, जो मॅचचा हिरो ठरला होता, ज्याला नक्कीच आपण पाहिलं होतं प्लेअर ऑफ द मॅचने गौरव केलं होतं. कौतुक त्याचंही असेल, मात्र चांगली गोलंदाजी अपेक्षित. लोअर फुलटा चेंडू, फुलटा चेंडूला फेकून दिलाय. येस येस येस, इट इज अ बिग 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 षटकार. सेहेचाळीस धावसंख्या धावफलकावरती आल्यात. 46 ला 2 अशी परिस्थिती आहे. निखिल भोईर तिसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली आणि ओमकारने ठोकलाय हा षटकार. 4 मध्ये 12 धावसंख्या धावफलकावरती त्यांनी वैयक्तिकरित्या जोडली आहे. 46 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. सूरज त्याला साथ द्यायला आलाय. अजूनपर्यंत कोणता चेंडू त्याने फेस केला नाहीये. समोर आहे निखिल भोईर, मागचा मॅचचा हिरो ठरलाय. ती खेळी मात्र आठवावी लागेल. हो हो हो, सबमारीन डिलिव्हरी. यावेळेस मात्र ओमकार सारख्या फलंदाजाला स्विंग आणि मिस पाहायला मिळाला. चेंडू यष्टीरक्षकाकडे गेलाय. डॉट आलाय. ओमकार सारख्या खेळाडूला इथे मात्र फसवून ठेवले. एका आपल्या भात्यातील असा शस्त्र काही फेकलाय की तो मात्र ओमकारला काही समजू शकला नाही. या गोलंदाजीची इथे मात्र गरज असणार आहे. अशा अपेक्षा महत्वाकांक्षा आता मात्र निखिल वरतीच दारोमदार असणार आहेत. चांगला फटका सजवलाय. चाललाय आर पार, सीमा रेषा पार षटकार. बघा, व्यासपीठावरती अनेक महिला मान्यवरांचं सुद्धा आगमन होते, त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. षटकार आलाय. 52 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. मोठी धावसंख्या खरं तर आहे. षटकारा पाठोपाठ चौकार आलाय. 56 धावसंख्या धावफलकावरती आहे. निखिल भोईर वरती हल्ला चढवला जातोय. समोर आहे ओमकार हरपाल. खरं तर त्या हल्ल्यामध्ये खरं तर आता मात्र निखिल मात्र पराकाष्ठ होताना बघतोय. अजून 2 चेंडू येणं बाकी आहे. पहिला चेंडूवरती षटकार आला होता. डॉट नंतर लगातार षटकार चौकार. 56 धावसंख्या धावफलकावरती ओमकार हरपाल इथून ऑन द फायर.
स्वीप शॉट खेळलाय, अगदी घुटना टेक तमाशा देख अशा पद्धतीचा फटका आहे. फाईन लेग क्षेत्र क्लिअर करतोय, एक धाव धावफलकावरती येतोय, तिथे समाधान मानलं जातोय. 8 मध्ये 23 ओमकारचा स्कोर पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 57 वरती 2 अशीच परिस्थिती आहे. चौथा षटक इथे मात्र बघतोय आपण. तिसरं षटक मार्गस्थ आहे. निखिल भोईन या षटकातील अजून एक चेंडू येणं बाकी असणार आहे. आणि आता मात्र समोर असणार आहे सूरज पारांगे. हा सुद्धा एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून गणला जातो. टेनिस क्रिकेटमध्ये याही फलंदाजाची चर्चा होताना पाहिली आहे. चर्चेचा विषय आहे, आमची चर्चा होणारच, कारण आम्ही त्या चर्चेचा विषय बनत असतो. अजून एक षटकार ठोकून सांगितलाय की येस, माझ्या बॅट मध्ये सुद्धा ताकद आहे. आलाय दमदार षटकार. फलकावरती आली आहे. तब्बल विचारीस केला आपण तर 21च्या सरासरीने इथे पुढे सरसावतोय. धावफलक एक मोठी धावसंख्या इथे आकार घेतोय. पहिल्या षटकामध्ये 33 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 7च फक्त आल्या होत्या, नंतर मात्र 23 आल्यात आणि धावफलकावरती धावा लागल्या 63. कौतुक करावं लागेल, कारण प्रत्येक येथे असणाऱ्या आयोजकाचं बघा, पाहुणे मंडळी अनेक व्यासपीठावरती येतील, त्यासाठी आपली मात्र स्क्वॉड तयार केला जातोय आणि इथून मात्र येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला जरूर सन्मान देणार आहोत. मॅच कडे जाऊया. 63 ला 2 अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये एक दर्जेदार चेंडू हाताळलाय ओमकार भोईरने, जो चौथ्या षटकातील पहिला चेंडू होता. वाह वाह वाह, क्लास ऑफ द क्रिकेट, क्लास ऑफ द मॅच आणि क्लास ऑफ द टुर्नामेंट्स मधला हा दमदार A1 ब्रँडेड आलाय ओमकार हरपलच्या फलकावरती. यावेळचा शॉट आलेल्या ज्या दिशेने आलाय त्या दिशेने मात्र भिरकावून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर, इथून मात्र चेंडू चाललाय इनसाइड आउटचा फटका क्लिअर करतोय. येथे अजून एक चौकार विनायक जोहे या संघाने प्रथमतः इथे याच टुर्नामेंट्स मध्ये पहिल्या मॅच मध्ये 81 धावसंख्या क्लिअर केली होती. आता मात्र फणस डोंगरी हा पेणचा संघ 79 धावसंख्येवरती आलाय. 39 धावसंख्येवर 12 चेंडू फेस करत अजून एक ऍड करा षटकार, कारण मी इथे थांबणार नाहीये, मला थांबवण्याची कोणात दम नाहीये. ओमकार हरकलच्या बॅट मधून अजून एक क्लासिकल डिलेसियस येतोय दमदार षटकार. ओमकार हरपलच्या बॅट मधून पहिली 50 येईल का अपेक्षा आहे. आज मात्र आलाय हा चेंडू डॉट आलाय आणि 85 धावांची खेळी करत मात्र एक बहारदार खेळी, ज्याच्यामध्ये 14 चेंडू मध्ये 45. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ओमकार साठी. अफलातून खेळी.
हॅलो, चला विनंती करतो जिथे कुठे असाल तर लगेच रिपोर्टिंग करायची आहे. सागर ढिलपे यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. कुठे असाल तर जाऊया मॅच कडे. आपण बघतोय तब्बल 85 धावसंख्येचं एक मोठं आव्हान आहे. 86 धावसंख्येला टार्गेट करायचं आहे. मॅच लल्ला वास्कर स्ट्राइक आहे. लल्लासाठी हा बॉल होता. हर्षल गोलंदाजी मार्कवर होता. पहिला चेंडू अगदी ओव्हरपिच चेंडू होता. ओव्हरपिच चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलंय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. हर्षलने आज मात्र करामत केली आहे. काय फलंदाजी केली आहे. सुरुवातीच्या क्षेत्रामध्येच आज मात्र पहिल्या षटकामध्ये 33 ठोकून काढल्या होत्या. 33 नंतर मात्र तो गेल्यानंतर ओमकारने मॅच सांभाळली आहे. आणि नुसती सांभाळली आहे तर 85चं एक मोठं टार्गेट विजयासाठी 86चं टार्गेट ठेवले. चांगला चेंडू होता. अगदी अलॉंग द बॉडी चेंडू फेकलाय. वाईट चेंडू आलाय. एक धाव अतिरिक्तरित्या सुरुवातीलाच मात्र स्कोअर बोर्डवरती ऍड केली जाईल. एक धाव धावफलकावरती आली आहे. लल्ला वास्कर ऑन द स्ट्राईकला पाहतोय आपण. आणि त्याचबरोबर समीर यांना सुद्धा पाहतोय. समोर आहे हर्षल. ओहो हो, व्हॉट अ शॉट. क्रिकेटचं नजाकत, क्रिकेटचं सौंदर्य. अगदी अलॉंग द कार्पेटचा स्क्वेअर डाईव्हचा फटका. चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौका. थँक्यू डीजे. लल्ला वास्कर क्रिकेट क्षेत्रातील टेनिस क्रिकेटली ते एक मोठं नाव म्हटलं जातं. आज आपल्याला ते नाव का घेतलं जातं त्याचं उत्तर मात्र द्यायचं आहे. त्या सडेसोड उत्तराला मात्र पुढे सरसावतोय. चांगला फटका पाहायला मिळतोय. परंतु याच स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळायला पाहतोय. आणि इथे मात्र चौकारानंतर बघतोय आपण अगदी 2 धावा धावून काढल्यात. एकच ना 7 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. 7 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चौकारानंतर आलेली ही 2 धाव. 7 धावसंख्या धावफलकावरती आहे. 86चं टार्गेट आहे. पहिला षटक हर्षलचा हाताळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय. आणि पहिल्या षटकामध्ये बघा अगदी बॉर्डरी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन मध्ये आणि वाईडिश लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. डीप मध्ये अशातच मात्र याही क्षेत्ररक्षणाला भिरकावून चेंडू इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन क्लिअर केली जातोय. येतोय तो म्हणजे लल्ला वास्करच्या बॅट मधून लल 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 चौका. मुंबईत घाई आणि कारला डोंगरावरती बसली माझी एकविरा आई. अगदी कोल्या लोकांची ग्रामदेवता. जरूर कौतुक असेल ज्या पद्धतीने इथे मात्र प्रत्येक आज मात्र स्वांग वाजताना दिसतोय. अगदी खरंच बघतोय आपण वंचित बहुजन आघाडी चषक 2024 मध्ये खूप चांगले गाणी बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज. सगळ्यांचंच गाणी खूप चांगल्या पद्धतीने वाजतायत. आज मात्र क्षेत्ररक्षणाला भेदण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे मध्ये शॉर्ट्स कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होता. प्रयत्नांची पराकाष्ठा लल्ला वास्कर सरांची इथे पाहायला मिळतोय. कारण ज्या पद्धतीने चेंडू आलाय ना त्या दिशेने खेळला जातोय. परंतु गॅप मात्र सध्या तर मिळत नाहीये. 2 चौकार आलेत. गॅपच्या शोधात आहेत परंतु गॅप शोधावी लागणार आहे. कारण 86चं टार्गेट आहे. 11 धावसंख्या धावफलकावरती लागल्यात. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधला एक चेंडू बाकी आहे आणि त्या चेंडूवरती मात्र मोठी धावसंख्येची गरज असणार आहे. 86चं टार्गेट 11 धावसंख्या जमवल्या गेल्यात. बॅकफुटला गेलाय. ऑन साइड क्लिअर करायची होती पण नाहीये. पडल्यानंतर मात्र लल्ला वास्कर यांचा चेहरा बघता तुम्ही की फटका घेणं गरजेचं होतं. फटका येणंही गरजेचं होतं परंतु आलेला नाहीये. इथे मात्र धावसंख्या 11 आली आहे. 11 इथून धावसंख्या आली आहे. 86चं टार्गेट आहे. 18 मध्ये 75 आता बनवायचे आहेत. आता मात्र अगदी बघतोय आपण की धावांचा पाठलाग करता असताना मात्र आपल्याला धावांची इथे मात्र पाऊस पाडावा लागणार आहे. जो पाऊस हर्षलने पाडला होता. प्रति षटक 25 धावांची गरज असणार आहे. आमचे सर्वच गुणलेखक आज मात्र आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र गुणलेखक मात्र प्रत्येक वेळेला आम्हाला खूप मोठी हेल्प करतायत. कौतुक करावं लागेल आमचं. आज प्रत्येक दिवसामध्ये आपण बघतोय सगळ्यांचं मेहनत खूप महत्त्वाची आहे.
आज खऱ्या अर्थानं ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून ही लाईव्ह टेलिकास्ट केली जातोय। पंच आपल्याला बघतात बंटी सर जो आहे, प्रवीण आंद्रे सर, संतोष चौधरी सर आहेत। तदनंतर आपण बघतोय डीजे आपल्याला सुयोग खऱ्या अर्थानं नवघर गावातून बिलॉंग करतोय। आमची सगळी स्कोअर टीम आहे इथे, ज्याला आपण बघतोय यश आहे आमच्या बरोबर, जे ऋतिक आहे, तदनंतर परेश आहे, साहिल आहे आणि तदनंतर आपण बघतोय कौस्तुभ पाटील सर सुद्धा आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत। असे अनेक आहेत। त्यानंतर गुणलेखक आमचे आहेत संदीप भोईर सर सुद्धा आमच्या वरती जोडले गेलेले आहेत। गोलंदाजीमध्ये झालाय बदल, दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले उदय गजरे याला। यस सर, स्प्रिंटिंग मिस्टेक आहे, गजरे। यावेळेचा दर्जेदार चेंडू ऑन साइड क्लिअर करायचा होता, बॅकफुटला गेला होता आणि बॅकफुट क्लिअर करायचं होतं, परंतु चेंडूची अतिरिक्त उंची मात्र भेदू शकला नाहीये। डॉट चेंडू आलाय, डॉट चेंडू आलाय। पहिल्या षटकातील पाहिलं होतं आपण 11 धावसंख्या धावफलकावरती आल्या होत्या। तदनंतर मात्र उदय गद्रे यांचा हा चेंडू हाताळताना आपण बघतो पहिला चेंडू डॉट आलाय। समोर आहे समीर, चांगला फटका आहे, डीप बघतोय आपण, अगदी मिड ऑफ मधला हा फटका आहे। वाडिश लॉंग ऑफ मध्ये जातोय, एक धाव तिथेही ऍड केली जाईल। 12 आल्यात। इथून मात्र बघतोय क्षेत्ररक्षणाची जमावट सजवली जातोय। डीप मध्ये अगदी क्षेत्ररक्षण आपल्याला बघतोय वायडिश लॉंग ऑन आहे, वायडिश मिड विकेट मध्ये एक आहे, वायडिश स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आहे आणि अगदी स्क्वेअर मध्ये बघतोय आपण की डीप एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक सजवण्यात आलेला आहे। अशातच याच क्षेत्ररक्षणाला भेदण्याचा प्रयत्न, परंतु लल्ला वास्कर यांचे प्रयत्न इथे मात्र फोल ठरतायत आणि माघारी परतावे लागेल। लल्ला इज बॅक टू द पॅव्हलियन। उदयने कॅच पकडला होता, जसं कॅच लल्लांचा पकडला त्यानंतर ज्या पद्धतीने चेंडू त्यांनी खेळला असं वाटलं की उदय हा फुटबॉलचा खेळाडू आहे का, अशा पद्धतीने ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळालं। नवीन खेळाडू दाखल झालाय ऋषी कोळी, एक मजबूत शरीरयष्टीचा हा खेळाडू आहे आणि अशातच त्यांचे फटके सुद्धा मजबूत असतात। खरं तर त्यांची खेळी आपण अनेक वेळेला याच मैदानावरती पाहिली आहे। आज मात्र त्याच खेळीची, मोठ्या खेळीची गरज असणार आहे। ऋषी कोहली समोर आहे उदय गद्रे। ओ हो, चांगला फटका एक्झिक्यूट करायचा होता, उचली घेणारा चेंडू स्विंग अँड मिस पाहायला मिळालं। खरं तर उदयची गोलंदाजी किफायती ठरली, आज कौतुक करावं लागणार आहे। एक विकेट सुद्धा आहे आणि एक धाव सुद्धा त्याच्या ओव्हर मध्ये आली आहे। 3 चेंडू डॉट आलेत, 12 वरती 1 अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते सागर चव्हाण 11 पेण या संघाची। बोलबाला राहिलाय, बोलबाला राहिलाय, माझाही बोलबाला राहिलाय, परंतु फटका फसलाय ऋषी कोहलीला। आल्या पावली माघारी, गोल्डन डकचा शिकार। ऋषी इज बॅक टू द पॅव्हलियन। या मॅच कडे 12 वरती 2 अशी परिस्थिती आहे। दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती प्रहार प्रहार प्रहार, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा, कौतुक करावे लागेल। हातातून स्किट झाला चेंडू, पुन्हा एकदा डाव्या हातामध्ये, पुन्हा उजवा डावा करत मात्र जमिनीला झालाय दान चेंडू। प्रयत्नांची पराकाष्ठा, रिप्ले पाहू शकता आपण, वॉर्डर रिप्ले। पहिल्यांदा चेंडू हातामध्ये गॅदर झाला, स्किट झाला डाव्या हातातून उजव्या हातामध्ये आणि मात्र शेवटला जमिनीला झालाय दान। क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावे लागेल। शेवटच्या चेंडूला मात्र त्याच्या हातामध्येच चेहऱ्यावरती हसू आलंय। 12 धावसंख्या धावफलकावरती आली आहे, 12 वरती 2 अशी परिस्थिती आहे। आता 12 मध्ये बनवायचे 74,
12 मध्ये 74 म्हणजे 32 धावांचं प्रतिषटक टार्गेट असणार आहे. 12 मध्ये 37 धावांची तब्बल खेळी करावी लागणार आहे प्रतिषटकामध्ये. 12 मध्ये बनवायचे 74. पराभवाचे काले ढग मी म्हणेन सागर चव्हाण 11 पेंट संघावरती आहेत, परंतु अशक्य ते शक्य करण्याची ताकद खरं तर प्रत्येक खेळाडूमध्ये आहे. या पेंट तालुक्याच्या नगरीमध्ये अनेक वर्ष चर्चेमध्ये असणारे हे पेंट तालुक्यातील दिग्गज खेळाडू आहेत, स्टार काट खेळाडू आहेत, ज्यांना अनेक वर्ष आम्ही याच मैदानावरती क्रिकेट खेळताना पाहिलंय. अशक्य शक्य गोष्ट होईल का? सागर चव्हाण 11 पेंट या संघाकडून त्याची अपेक्षा मात्र केली जाईल. 12 मध्ये बनवायचे 74. कुणाल मोकल समोर आहे समीर. पहिला चेंडू स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर भेर की घेतोय, चेंडू विसावतोय तो म्हणजेच यष्टीरक्षकाच्या जाल्यामध्ये कुणाल मोकलचा पहिला चेंडू निर्धाव आलाय. औपचारिकता मात्र बाकी आहे, परंतु मोठ्या फटक्यांची सुद्धा गरज असणार आहे. मोठ्या फटके इथून येणं गरजेचं असणार आहे. एखादा षटक मोठा होऊ शकेल, या मॅच मध्ये परतावून घेऊन येऊ शकेल. लोअर फुलटा चेंडू होता. अवंतर धाव जरूर स्कोर बोर्ड वरती ऍड केली जाईल. तेरा धावसंख्या धावफलकावरती आल्यात. हॅलो कुणाल मोकल वन्स अगेन समोर आहे समीर. समीर साठी हा फटका सजवलाय लाजवाब षटकार. संतांनी जन्म घेतला अशातच पंढरपूरचं हे गाणं बिग अपील केली जातोय. स्विच शॉट घ्यायचा होता, रिव्हर्स फटक्याचा अटेम्प्ट करायचा होता, परंतु इथे मात्र डॉट चेंडू आलाय. बोला ना. लोअर फुलटा चेंडूला इथे मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला गेलाय. आत्मविश्वास गहाल होत असताना आपल्याला फलंदाजाचा पाहतोय. खरं तर मोठी धावसंख्या इथे चेस करायची आहे आणि 20 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. जरूर प्राध्यापक नितीन बानुगडे सर म्हणतात की जेव्हा आपण मैदानावरती असतो, एखादा हार पराजयाच्या छायेमध्ये असतो, त्यावेळेला पराजय हा पहिला मनामध्ये होत असतो, मग रणामध्ये होत असतो. खरं तर आत्मविश्वास गहाल धावताना पाहतोय. मोठ्या फटक्यांची गरज आहे. इथे मात्र लोअर फुलटा चेंडू होता. ओव्हर पिच चेंडूला मात्र आसमान दाखवता आलं नाहीये. सिद्धूला डॉट चेंडू आलाय. कुणाल मोकल इथे मात्र चांगली गोलंदाजी करत असताना त्यांनी कंबर कसली आज दिवसभरामध्ये त्याच्या हातातून खूप चांगली गोलंदाजी झालेली पाहतोय आपण. डावखुरा गोलंदाज आहे, स्विंग कटर करण्यासाठी गणला जातोय. स्विंग अँड मिस हाही चेंडू इथे मात्र दर्जेदार हाताळलाय आणि ह्याही षटकाची इथे समाप्ती झाली आहे. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होतोय आणि तब्बल धावसंख्या धावफलकावरती 20 वरची 2 अशी परिस्थिती. षटकासाठी शेवटचे आमंत्रित केले. बघतोय आपण चौकार आलाय. 66 ची गरज आहे. त्याच्यामध्ये आपला पाय टाकून तिथे मात्र चेंडूला अडवलं गेलंय.
आलाय आलाय दर्जेदार फटका आलाय आलाय अजून एक षटकार आलाय. खरं तर हा षटकार मी म्हणेन येस जितवाई जिते कुठे असाल तर या. नाणेफेक करण्यासाठी या प्रतिस्पर्धी संघ इथे उपस्थित आहे. चला या लगेच. जितवाई जिते लगेच यायचं आहे. 3 षटकांचा खेळ असणार आहे. लोअर फुल टच चेंडू होता. अगदी जमिनीशी घासत पुसत फटका चाललाय सीमारेषे जवळ. फाईन लेग क्षेत्रासाठी तिथे बघतोय आपण. जितवाई जिते पुन्हा पुन्हा आम्ही तुम्हाला अनाउन्समेंट करतोय. स्विच शॉट. खरं तर इथे फटकेबाजी केली जाते. प्रत्येक चेंडूवरती प्रॅक्टिस केली जातोय. महत्वाचं नाहीये आता फटकं येणं. प्रत्येक चेंडूवरती प्रॅक्टिस केली जातोय. षटकार चौकारांची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. येस रोहित इथे उपस्थित झालाय. आमच्या शब्दाला मान देऊन मला वाटतं एक झोप सोडून सुद्धा आलेला दिसतोय. खूप वेळ त्यांना आराम पाहायला मिळाला आणि खूप चांगली रोहितची आज बॅटिंग पाहायला मिळाली आहे. अजून एक दर्जेदार चौकार आलाय.